घनश्याम माणसे हात दूर बसले होते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या परिसरामध्ये अनेक मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील एक बिनखांबी गणेश मंदिर. या मंदिराच्या नावाला एक महत्त्व आहे. या मंदिरामध्ये आपल्याला खांब आढळून येत नाहीत. या मंदिराची बांधणी करताना एकही खांबाचा वापर केला नाही, म्हणून या मंदिराला बिनखांबी गणेश मंदिर म्हटले जाते. आम्ही आलेलो आहे फडतळे मिसळ खायला. पप्पा एक इकडे व्हावं. हां, फडतळे मिसळ सेंटर. आणि आता पप्पा टेस्ट करतील मस्त मस्त. छान. आणि पाव इथं नाही भेटत, इथं ब्रेड भेटत. पप्पा काय म्हणतात? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सोके. आप्पाचं मिसळ हार्ड आहे आणि माझा ब्लश लागलेला आहे. ऊन खूप आहे, आता ऊन एवढं पडतंय आणि माझा अवतार बघा. चला आता खाते. बाय बाय. कुठे बसली? निकित बसली. छोटी आहे आमची, छोटी ही, त्यामुळे मी मोठी आहे ना. हो. मम्मी बघ किती छान दिसते. भवानी मंडप हे पूर्वीच्या काळातील महत्त्वाचे संमेलन स्थळ होते. त्यात विविध अधिकाऱ्यांचे कार्यालये होती आणि अनेक उत्सवाचे केंद्र होते. भवानी मंडप हा कोल्हापूरच्या महाराजांचा राजेशाही थाट होता. हा छत्रपती शाहू महाराजांचा दरबार असायचा.
ज्योतिबा हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याला केदारनाथ आणि वाडी रत्नागिरी असेही म्हणतात. पौराणिक कथा सांगते, ज्योतिबाने महालक्ष्मीला राक्षसांशी लढताना मदत केली. या डोंगरावर त्याने आपले राज्य स्थापन केले आहे. अर्पण करायचं चरणावरती. आकांक्षा माणसे हात दूर बसले होते. म्हणजे ह्या दुसरीत असतील तेवढे. आता किती वर्षाने हात ते बघितला. आता बसू का? पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यास महालक्ष्मी यमाई देवीस बोलवण्यास विसरल्या. याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली. तेव्हा केदारनाथांनी यमाई देवीचा रुसवा काढला. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाल्या, तुम्ही आता औंधकडे येऊ नका. मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे वनात प्रकट होईल. त्याचप्रमाणे यमाई देवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या. तर तुम्ही हा लॉग बघितलात असेल ज्योतिबाचा. आम्ही ज्योतिबाच्या दख्खनच्या राजा तर दर्शन घेतलं. मस्त दर्शन झालं आणि त्यांनी आम्हाला फोटो पण काढून दिला का नाही. तर मोबाईल अलाउड नाही तिथं, पण फोटो काढला. एक खूप डेंजर गोष्ट घडली त्या दिवशी. आम्ही घरी आलो आणि एकदम म्हणजे माझ्या तर अटॅक यायची वेळ आली होती आणि माझी मम्मी एकदम फ्री. माझी मम्मी एकदम फ्री झालती. काहीच तिला वाटत नव्हतं, पण मला आज बरा अटॅक आला होता. आपल्यालाच पहिले कळलं ना. हा, आता लाईट पण गेली. आणि काय झालं, आम्ही रिक्षाने गेलो होतो ज्योतिबाच्या मंदिरात. तर मम्मीला आम्ही मोबाईल दिला होता. तिचं विसरतो सारखा, आमच्याकडेच ठेवायला लागतो बॅगमध्ये. तर मम्मीने तिचं का स्टेटस का काय टाकत होती सत्य, आणि तिने काय केलं, रिक्षात महाग ठेवला. ते असतं ना महाग टिक्की तिथं ठेवला. आणि तिला वाटलं मी बॅगमध्ये टाकलं आणि मला वाटलं तिच्याच हातात आहे, नाही तर तिने बॅगमध्ये टाकला असेल.
आणि नंतर मग आम्ही रूमवर आलो आणि मी पर्स मधून सगळं बॅग मधून फोन काढायला करायचा होता मम्मी पप्पांना की कुठे आहे म्हणून. नाही असं काहीतरी माझा होता ना मोबाईल फोन करायला, तर मी बॅग मधनं काढायला लागले सगळं. मला थोडंसं डाऊट यायला लागला आणि मी म्हणलो मोबाईल नाही. आणि मम्मीचं एवढं डेंजर म्हणजे ना माझी हालत झाली होती. मीच बघितलं पहिले फोन केला मी पटकन. तर त्या रिक्षावाल्या काकांकडे ना म्हणजे पॅसेंजर होतं ते मागं आणि त्यांनी पहिले उचललाच नाही. मी म्हणलं आता गेला. तर मग नंतर परत फोन लावला तर त्या पॅसेंजरनी उचलला फोन आणि म्हटला वेगळंच काहीतरी बोलायला लागलं. म्हणलं आता गेला ह्याच्याकडेच मोबाईल आहे. नंतर मग ना मी म्हणलं कुठे तुम्ही मला पटकन सांगा, माझा फोन तिथं आहे तुमच्याकडे, तो तुम्ही जे बोलताय ना त्या फोनवरून तो माझा फोन आहे म्हणलं. नंतर मग त्या रिक्षावाल्या पॅसेंजरनी रिक्षावाल्या काकांकडे दिला फोन. मग ते बोलले म्हणले अहो आणि नंतर मग त्या काकांनी माझ्याशी बोलले. म्हणले मी भाडं घेऊन आलो इकडे स्टँडवर, तसा नका ठेवत जाऊ फोन. आणि म्हणलं तू काही पण आता मला काय बोलू नका म्हणलं, पण ठेवा म्हणलं फोन, मी येते म्हणलं तिथं आम्हाला जिथं सोडला ना तुम्ही तिथंच या. मग नंतर मग आम्ही मम्मी मी गेलो. बाबा एवढं डेंजर ना, मला तर खरंच हार्टबीट मम्मीला पण जरा बोललो आम्ही. आणि मम्मीला आहे ना काहीच नव्हतं वाटत. मम्मी म्हणते जाऊन दे 10,000चा फोन केला तर गेला म्हणलं बाबा. आणि नंतर आहे ना त्याने ना 100 रुपये घेतले आमच्याकडनं, कारण की ते ना आमच्याकडं फोन द्यायला स्टँडवरून मोकळी आणली रिक्षा म्हणून. तिथं पण आमची बाचाबाची झाली. अय इकडे त्याच्याबद्दलच बोलतोय आम्ही. आणि ही बघा ही येते रिक्षात मागं फोन ठेवून आली. बरं माझा फोन नाही दिला मी माझ्या हातातच असतो. तू कशी देशील मला. आणि तू तुला कसं फील झालं. ही एकदम रिलॅक्स होती यार. मी ठेवला होता मोबाईल, हिने काहीतरी माझ्या मोबाईलवर कोणतं तरी चॅटिंग चाललं होतं, चॅटिंग करत होती. हिने केलंय स्वतःच्या हाताने चॅटिंग आणि मी तिला म्हणलं ठेवला का तर ठेवला. माझ्याच लक्षात नाही, मी मागं ठेवला होता ती. ते काय झालं चॅटिंग आणि मी हिला 2 वेळा विचारलं का ठेवला का तर म्हणते हो ठेवलाय हो ठेवलाय. नाही काय झालं माहिती का, चॅटिंग करता हिला सगळे रिप्लाय येत होते ना, तर चॅटिंग मला ती सांगायची हे जर कर म्हणून. तर तिच्या हातात आहे ना हालायचं चॅटिंग करताना मोबाईल, तर मी करायचे. फक्त मी ना हातात मोबाईल घेतलाच नाही, फक्त मी असं केलं. आणि शेजारी आजींना फोन लावायचा होता तेव्हा तिच्या हातात मोबाईल होता. आणि काय झालं रिक्षा हालत होती. मी म्हणलं बाई एखादा चुकून शब्द वेगळाच जायचा काहीतरी, म्हणून हिला म्हणलं तू कर चॅटिंग. हालती रिक्षा खूप, सत्य आहे बघा. आणि माझे तर हार्टबीट्स एवढे वाढले होते. पटकन घरी आलेलं बघितलं मी, मला माहिती होतं मी तर माझा मोबाईल मला मिळणार परत, कुठं जात नसतो. आणि म्हणजे काय झालं 10,000चा फोन आहे जाऊन दे नवीन. म्हणलं बाई ही जर असं काय करायला लागली म्हणलं 10,000चा मोबाईल हिला मिळाला असतं मला. आमच्या बाबीने पण त्यात माझे फोटो होते, व्हिडिओ होते, खूप होतं. मग किती काय होतं. तू काय गाणी होती छान छान हिंदी जुनी. परत 10,000चा फोन पप्पांनी घेतलंच नसतं लवकर तुला. आम्ही एक तर बर्थडे गिफ्ट दिला होता मम्मी तो तुला. जुने सगळे देऊन टाकले ते सुद्धा नसते वापरायला मिळाले. हा ना. आणि फायनली तो देवीच्या कृपेने आम्हाला सापडला. देवाच्या दारात गेलाय म्हणलं कुठे जाणार नाही मला माहिती. आणि ते तिथूनच जर दुसरं कोण असतं ना तर त्याने ना काका चांगले होते. नाही दुसरं कोण असतं ना ते घेऊन गेले असते मोबाईल. पॅसेंजरच होते मागं बसलेले. आहे पण ते उचललाच नाही कट करायला, म्हणजे नाही का शेवट जेव्हा रिंग वाजत नाही तेव्हा म्हणायचं स्विच ऑफ करून. तेच ना ते महाग होतं ना. माझी रिंगटोनच आहे काय जय जय रघुवीर समर्थ. आणि फायनली आम्हाला सापडला मोबाईल. आणि मग जेव्हा जीवात जीव आला नंतर तर आम्ही हिला मोबाईल दिला नाही, बॅग मध्येच टाकला. मग नाही खरंच बाबा मोबाईल सांभाळणं पण अवघड आहे. ह्यांना कसं सारखं हातात ठेवायची सवय नाही. ही कुठेच घेऊन नाही जात मोबाईल. असं कुठं असेल ना बाहेर फंक्शन वगैरे तर मोबाईल घेऊन जाते. बाजारात नाही घेऊन जात. आमच्या इथे बाजारात डायरेक्ट मोबाईलच घेतात तर तिथं नाही घेऊन जात. फिरायला घेऊन नाही जात. मोकळं आवडतं तिला चालायला. आणि असं विसरतं कुठंतरी म्हणून मी मोबाईल कुठं बाजारात तर नाहीच नेत. कुठे बाहेर फिरायला पण पिशवीत असेल तर नेते, नाही तर नाही. पण एका गोष्टीने म्हणजे गरजेचा पण येतो असणं. हो नाही तर ह्याला त्याला फोन करायला लागतो. आमचा फोन एक नंबर पाठी त्यालाच फोन करायचा पुढे. आणि हिचा नंबर तो स्वतःचा नंबर पण पाठ नाही हिला. मोबाईलच्या महागाईला त्याला लिहून दिला आम्ही चिठ्ठीत संध्या टोले नंबर.
तर असं झालं आमचं ज्योतिबाचं दर्शन एवढं सुंदर झालं ना, मस्त झालं. फोटो वगैरे सगळं आम्ही परफेक्ट एकदम झालेलं आहे. आपलं देवीचं दर्शन पण एकदम परफेक्ट. आणि आम्हाला कसं असं परफेक्ट लागतं, म्हणजे मला असं घाई नाही आवडत अजिबात. घाई आम्ही मस्त साड्या घालून गेलतो. पाऊस धो येत होता पण आमच्यासाठी थांबला पाऊस. आम्ही देवी थांबव पाऊस. आम्हाला साडी घालायची. आणि मस्त आमच्या दिदीचा आणि माझा लुक एक नंबर झालता. मम्मीचा पप्पांचा मस्त ट्रेडिशनल घालून गेलतो आम्ही. एकदम सेलिब्रिटी वाईब आम्हाला भेटली त्या दिवशी. काय दीदी, एकदम सेलिब्रिटी सगळं म्हणजे खूप छान झालं. ज्योतिबाचं दर्शन पण छान झालं. तिथं माझं यूट्यूब चॅनल पण कळलं सगळ्यांना. यूट्यूब चॅनल आहे हिचं. आणि मस्त आणि घाट वगैरे असला व्ह्यू भारी होता ना, पण आम्ही थांबलो नाही कुठं फोटो वगैरे काढायला. काय तोच ड्रेस सारखं तेच लोकेशन फक्त चेंज होतं, त्यामुळं आम्ही काही थांबलोच नाही आणि फटाफट आलो. नेक्स्ट व्लॉग तुम्हाला इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे, तर नक्की बघा नेक्स्ट व्लॉग. आणि तिकडं काय झालं, काय वेळेस आहे ना जास्त बोलता नाही आलं. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं, जास्त काही बोललोच नाही आम्ही. तर ह्या व्लॉगमध्ये मला असं वाटतंय की ज्योतिबाच्या व्लॉगमध्ये आम्ही जास्त बोललो नाही, पण दाखवले छान. तर तुम्ही एन्जॉय करा हा व्लॉग. आणि कसं वाटलं नक्की सांगा मला, कमेंट करून नक्की सांगा यार. तुमच्यासाठी मी व्लॉग करते छान. आणि आता आमच्या एडिटरला मी देणार आहे व्लॉग करायला, आता एडिट करायला. तर चलो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.